गुड आफ्टरनून मुलांना. आज आपण नवीन धडा सुरू केला होता, नवीन चॅप्टर सुरू केला होता. ज्याचं नाव आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आपण शिकत होतो. तर त्याच्या आधी आपण शिकलो की लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल काय असतं, आणि आता आपण बघणार आहोत की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आपण एक्झाम्पल्स बघितले, पण त्याच्यात आपण सायमल्टेनियस इक्वेशन्स काय असतात ते आपण बघितले. सायमल्टेनियस इक्वेशन्स काय असतात हे आपण बघणार आहोत. सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय, तर आपल्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असे दोन लिनियर इक्वेशन आपल्याला जर दिले आणि त्याचा आपण एकत्रितपणे आपण जेव्हा विचार करतो तेव्हा त्याला आपण सायमल्टेनियस इक्वेशन असं, म्हणजे दोन इक्वेशन आपल्याला देणार. आपल्याला टू लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे दोन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल देणार, आणि त्याचा आपण जेव्हा एकत्रितपणे विचार करतो तेव्हा आपण त्याला सायमल्टेनियस इक्वेशन असं आपण म्हणतो. सायमल्टेनियस इक्वेशनची इथे डेफिनेशन दिलेली आहे. सायमल्टेनियस काय इक्वेशन काय असतात, वेन वी कन्सिडर ऍट द सेम टाइम, एकाच वेळेला सेम टाइमला आपण जेव्हा टू म्हणजे दोन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, म्हणजे असे जे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असे जे इक्वेशन आहेत, असे दोन एका वेळेला आपण जेव्हा त्यांचा विचार करतो, एका वेळेला दोघांचा आपण सोबत जेव्हा विचार करतो, दोन दोन असे लिनियर इक्वेशन, हा जो आहे तो एक लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे, आणि हा दुसरा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. असे दोन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आपण जेव्हा एका वेळेला कन्सिडर करतो, वेन वी कन्सिडर ऍट द सेम टाइम, एकाच वेळेला आपण जेव्हा अशा दोन समीकरणांचा विचार करतो एकत्रितपणे, अशी दोन समीकरण, आणि ही समीकरणं कशी आहेत, तर ही इक्वेशन कशी आहेत, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असे दोन इक्वेशन्स आहेत, आणि अशा दोन इक्वेशन्सना आपण एकत्रितपणे जेव्हा सॉल्व्ह करतो तेव्हा आपण त्याला सायमल्टेनियस इक्वेशन्स असं म्हणतो. तर सायमल्टेनियस इक्वेशन्स कसे सॉल्व्ह करायचे, तर सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्याची इथे दोन मेथड दिलेल्या आहेत. पहिली मेथड जी आहे ती एलिमिनेशन मेथड ऑफ, हीच एक मेथड आहे, आणि त्या एलिमिनेशन मेथड मध्ये दोन मेथड येतात. एलिमिनेशन मेथड मध्ये दोन मेथड कोणत्या येतात, तर पहिली मेथड जी आहे ती आहे बाय इक्वेटिंग कोएफिशियंट, एलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोएफिशियंट अशी पहिली मेथड आहे, आणि दुसरी आहे सबस्टिट्यूशन मेथड. आपल्याकडे दोन मेथड कोणत्या आहेत, सायमल्टेनियस इक्वेशन टू सॉल्व्ह सायमल्टेनियस इक्वेशन. सायमल्टेनियस इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या दोन मेथड आहेत, एक एलिमिनेशन मेथड आणि दुसरं ग्राफ मेथड. तर याच्यामध्ये एलिमिनेशन मेथड जी आहे त्याच्यात आणखी दोन मेथड आहेत, ज्या आहेत एलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोएफिशियंट.
आणि दुसरी आहे एलिमिनेशन बाय सबस्टिट्यूशन. आणि एक ग्राफ मेथड. तर आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या या दोन मेथड आता या वर्षी शिकायच्या आहेत. ग्राफ मेथड आपल्याला पुढच्या वर्षी शिकायची 10th मध्ये. आता सध्या आपल्याला एलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोएफिशियंट, त्याच्यात पण आपण काय करतो माहित आहे, या दोघांमध्ये पण आपण ही एकच शिकणार आहोत. ऍक्च्युली तुम्हाला दोन्ही शिकायच्यात, पण दोन्ही मध्ये कन्फ्युजन नको व्हायला म्हणून आपण एकच शिकणार. कुठल्याही एका मेथडने जरी तुम्ही गणित सॉल्व्ह केली तरी चालेल. तुम्हाला असं काय सांगणार नाही की ह्याच मेथडने सॉल्व्ह करा, फक्त सॉल्व्ह करायला सांगणार. तर एलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोएफिशियंट ही मेथड जी आहे ती जरा सोपी आहे सबस्टिट्यूशन मेथड पेक्षा. एलिमिनेशन बाय सबस्टिट्यूशन या मेथड पेक्षा एलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोएफिशियंट ही मेथड आपण शिकणार आहोत. एलिमिनेशन बाय सबस्टिट्यूशन पण आहे, पण दोन पैकी कुठली एक मेथड वापरली तरी सुद्धा चालणार आहे. मग आपण आता मेथड कोणती शिकणार आहोत, एलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोएफिशियंट. एलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोएफिशियंट म्हणजे आपल्याला या मेथडने सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे. टू सॉल्व्ह सायमल्टेनियस इक्वेशन्स. एलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोएफिशियंट. आता ही मेथड नक्की काय आहे, याच्यामध्ये काय आहे, तर समजा मी एक सोपे एक्झाम्पल आपण जर घेतलं, तर इथे मेथड, आता हे समजा दोन इक्वेशन आहेत, तर यांना आपण सायमल्टेनियस इक्वेशन, दोघांचा एकत्रपणे विचार केला की ते सायमल्टेनियस. एकच इक्वेशन घेतला तर तो इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल एका इक्वेशनला. पण असे दोन इक्वेशन जेव्हा आपण एकत्र घेतो तेव्हा त्याला आपण सायमल्टेनियस इक्वेशन असं म्हणतो. आणि आता याचं सोल्युशन काढायचंय. तर एलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोएफिशियंट. तर एलिमिनेट करायचं. एलिमिनेट म्हणजे काय, तर काढून टाकणे. मग काय बरं काढून टाकायचंय, एलिमिनेट करायचंय, मग काय काय एलिमिनेट करायचंय. एलिमिनेशन म्हणजे काढून टाकणे, पण काय काढून टाकायचंय, तर इथे जे दोन व्हेरिएबल आहेत की नाही, त्या दोन व्हेरिएबल पैकी एक व्हेरिएबल आपण एलिमिनेट करणार आहोत. म्हणजे एक व्हेरिएबल एक्स किंवा वाय याच्यातला कोणता तरी एक व्हेरिएबल जो आहे तो एलिमिनेट करायचा, काढून टाकायचा. एक व्हेरिएबल काढून टाकला की राहणार एकच व्हेरिएबल. म्हणजे मग आपण काय करायचंय की हे जे इक्वेशन आहेत हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहेत की नाही, त्या दोन व्हेरिएबल मधला एक व्हेरिएबल मी काढून टाकणार. मग मी काय करणार, म्हणजे काय करणार की ते जे इक्वेशन आहे ते मी लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल मध्ये आणणार आहे. म्हणजे एकच व्हेरिएबल ठेवणार आहे, दोन आहेत की नाही, त्यातलं एक व्हेरिएबल मी काढून टाकणार आणि एक शिल्लक ठेवणार. मग आधी ते इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असतं आणि नंतर एक व्हेरिएबल एलिमिनेट केल्यानंतर ते लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल बनतं. मग त्याच्यासाठी करावं काय लागणार, जर तुम्हाला एलिमिनेट करायचं आहे, जर तुम्हाला एक व्हेरिएबल एलिमिनेट करायचंय म्हणजे एक्स किंवा वाय, तर एलिमिनेट होण्यासाठी, काढून टाकण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आता यांना एलिमिनेट जर करायचंय, बघा एलिमिनेट, एखादी गोष्ट एलिमिनेट करायची आहे, काढून टाकायचे, तर 2y आणि 2y असतील आणि ते वजा झाले तर ते निघून जातात. 2y हा धन, एक ऋण, धन ऋण ऋण होणार, वजा बाकी, प्लस मायनस मायनस होतात.
म्हणजे एकाचं साईन प्लस आहे दुसऱ्याचं मायनस आहे तर सबट्रॅक्शन होतं आणि सबट्रॅक्शन होऊन याचा आन्सर येतं 0. हेच आपल्याला करायचंय. आपल्याला काय करायचंय की हे घालवायचे, पण घालवण्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या. जर एखादं व्हेरिएबल मला घालवायचंय तर दोन गोष्टी इथं होणं गरजेचं आहे. एक तर त्यांचा कोइफिशियंट इक्वल झाला पाहिजे, कारण 2y असतील आणि वजा केलं तरच 0 उत्तर येणार. एक 3y असेल आणि दुसरा y असेल तर यांची वजाबाकी करा नाहीतर बेरीज करा, तुम्हाला 0 नाही उत्तर येणार. बेरीज केली तर 4y येईल आणि वजा मला ते का घालवायचं आहे एक्सच्या बाबतीत किंवा वायच्या बाबतीत कुठलं तरी एक चल आपल्याला घालवायचं असं, एक व्हेरिएबल आपल्याला घालवायचं. व्हेरिएबल जाण्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर त्या व्हेरिएबलचा कोइफिशियंट सारखा पाहिजे. कोइफिशियंट म्हणजे ही संख्या जी सोबतची, कारण जरी 2y किंवा 4y तर दुसरं पण 4yच पाहिजे आणि त्यांची वजाबाकी झाली पाहिजे. वजाबाकी होणं पण महत्वाचं आहे, कारण बेरीज पण होऊन चालणार नाही. बेरीज झाली तर 8y उत्तर येईल. मग वजाबाकी होणं गरजेचं आहे आणि दोघांचा सहगुणक सारखं असणं पण गरजेचं आहे. 4 त्याचं कोइफिशियंट असेल आणि दोघांचे चिन्ह वेगवेगळं असेल तर मग ते जातात. दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. तर दोन गोष्टी तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे. आधी तुम्हाला डिसाइड करायचं की तुम्हाला कोणता व्हेरिएबल काढून टाकायचा, एलिमिनेट करायचा. तो डिसाइड झाला, समजा एक्स एलिमिनेट करायचं किंवा वाय एलिमिनेट करायचंय असं तुम्ही आधी ठरवायचं. आता ठरवल्यानंतर काय करायचं, जो व्हेरिएबल एलिमिनेट करायचा आहे त्याचा कोइफिशियंट इक्वल करायचा. म्हणजे त्याच्या त्या व्हेरिएबल बरोबर असलेला जो नंबर आहे तो इक्वल करायचा. कोइफिशियंट इक्वल झाल्यानंतर पण साईन पण वेगवेगळी असणं गरजेचं आहे, कारण तो आपल्याला एलिमिनेट करायचा. म्हणून त्याची साईन जी आहे ती पण चेक करायची. साईन अपोजिट पाहिजे. अपोजिट साईन असेल तरच ते एलिमिनेट होणार. 1+2 असेल तरच ते जाणार ना. दोन्ही प्लस प्लस असतील तर ते जाणार कसे, ते 4y येणार. दोन्ही मायनस मायनस पण नाही चालणार, ते पण -4y येतील, कारण सेम साईन वाले ऍड होतात. एक प्लस पाहिजे एक मायनस पाहिजे, हे गरजेचं आहे. म्हणजे दोन गोष्टी, एखादा व्हेरिएबल एलिमिनेट करायचं तर दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर कोइफिशियंट त्यांचं इक्वल पाहिजे आणि दुसरं म्हणजे साईन त्यांची डिफरंट अपोजिट पाहिजे. मग आता हे दोन इक्वेशन तुम्हाला दिलेले आहेत. तर याच्यामध्ये आधी कोइफिशियंट चेक करूया दोघांचे पण. इथे एक्सचा 1 आहे वायचा पण इथे 1 आहे. म्हणजे आपण बघायला गेलं तर कोइफिशियंट इक्वल ऑलरेडी आहे, एक्सचा पण आहे वायचा पण आहे. म्हणजे पहिली स्टेप आपल्याला आपण नाही केली तरी चालेल, कारण ऑलरेडी तुमचा दोन्ही व्हेरिएबलचा कोइफिशियंट इक्वल आहे. मग आधी आपण डिसाइड करायचं की मला एक्स घालवायचं की वाय घालवायचं. पण समजा मला वाय घालवायचं, वाय एलिमिनेट करायचं, मग वायचा कोइफिशियंट चेक करा. वायचा कोइफिशियंट इथे 1 आहे इथे 1 आहे, म्हणजे इक्वल आहे. म्हणजे पहिली स्टेप तुमची कमी झाली. त्यानंतर दुसरं काय पाहिजे की जो मला घालवायचा आहे वाय, त्याची साईन बघा. साईन अपोजिट आहे का, प्लस आहे मायनस आहे. अरे हे पण आहे. दोन्ही गोष्टी तुम्हाला रेडी मध्येच दिलेल्या आहे. कोणाचाही कोइफिशियंट तुम्हाला इक्वल पण करायची गरज नाही किंवा साईन पण तुम्हाला वेगवेगळी करण्याची गरज नाही. काही गणित अशी असतात ज्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. कोइफिशियंट पण इक्वल करावा लागतो आणि साईन पण बदलावी लागते. आता इथे कोइफिशियंट पण 1 आहे, साईन पण सेम आहे. सॉरी, साईन पण वेगवेगळी आहे. त्यामुळे डायरेक्ट तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. आता साईन वेगवेगळी आहे ना ऑलरेडी, मग फक्त काय करा तुम्ही, याला फक्त या दोन इक्वेशनना आपण ऍड करायचं. हे इक्वेशन ऍड कधी करायचे आणि सबट्रॅक्ट कधी करायचे ते पण आपल्याला माहित पाहिजे.
मग इथे मी आधी सध्या ऍड करणार, कारण मला माझ्याकडे दोन्ही गोष्टी आहेत, कोएफिशियंट इक्वल आहे, साइन पण अपोजिट आहे. मग ऍड केल्यावर होणार काय, हा प्लस एक्स आहे, हा प्लस एक्स आहे. हा तर मला घालवायचा नाही, मला वाय घालवायचा, आणि वाय ला घालवायचं आहे तर ते ऑलरेडी त्याची प्लस मायनस अपोजिट साइन आहे आणि कोएफिशियंट पण 1 1 आहे. मग हा प्लस एक्स मिळून 2x होणार. हा बघा, हा प्लस वाय आणि मायनस वाय हे एलिमिनेट होणार, हेच आपल्याला हवंय. एक कुठला तरी एलिमिनेट व्हायला पाहिजे, आणि इथे येणार प्लस 5 1 6 आहे. आता काय झालं बघा, आता तुमचं जे इक्वेशन तुम्हाला मिळालं ते इन 1 व्हेरिएबल मिळालं. आधी आपले इक्वेशन इन 2 व्हेरिएबल होते, आता लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल मिळालं. आता हे कसं सॉल्व्ह करायचं ते आपल्याला माहित आहे. 2 इथेच एक्स इथेच ठेवायचा, 2 तिकडे जाऊन डिवाइड होणार. 2 1 2 2 3 6. मग एक्स तुमचं 3 आलं, एक्स ची व्हॅल्यू 3 आली. आता ही जी एक्स ची व्हॅल्यू आहे ती कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये पुट डाऊन करायची. पुट एक्स इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 काय आहे, इक्वेशन 1 आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. एक्स तुमचा 3 आहे, प्लस वाय इज इक्वल टू 5. एक्सच्या जागेवर 3 टाकला, प्लस वाय, आता वाय इथेच ठेवणार, एक्स इथे प्लस, सॉरी 3 इथे प्लस आहे, तो तिकडे जाऊन मायनस होणार. वाय इज इक्वल टू 2. मग एक्स ची व्हॅल्यू 3 आली आणि वाय ची 2 आली. म्हणजे पहिला एक्स ची व्हॅल्यू लिहायची आणि मग वाय ची लिहायची, असं सोल्युशन लिहायचं. 3/2 इज द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन्स. तुम्हाला जे दिलेलं सायमल्टेनियस इक्वेशन आहे त्याचं सोल्युशन आहे 3,2. पहिला एक्स चीच व्हॅल्यू लिहायची, मग वाय. आता हे थोडं सोपं होतं. आता आपण थोडी आणखी वेगळी गणितं सोडूया. सॉल्व द फॉलोइंग सेट्स ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. आपल्याला हे सॉल्व्ह करायचं. तर मी पहिले पहिले इक्वेशन घेते. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4 हे फर्स्ट इक्वेशन आहे, आणि सेकंड इक्वेशन आहे 2x मायनस 5y इज इक्वल टू 1. हे तुमचं सेकंड इक्वेशन. आता आपण हे सोडवणार आहे एलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोइफिशियंट. कोइफिशियंट इक्वल करून एलिमिनेट करायचं. मग आधी मी डिसाइड करणार की कोणाला एलिमिनेट करायचं, ते शक्यतो वाय ला एलिमिनेट करण्याचा प्रयत्न करणार. मग मी एक्स पण करू शकता, असं काय नाही, पण मी समजा मला वाय ला एलिमिनेट करायचं असं मी डिसाइड केलं की वाय ला एलिमिनेट करायचं. मग एलिमिनेशनच्या 2 मेन स्टेप्स आहेत. एलिमिनेशन मध्ये पहिली स्टेप आहे कोइफिशियंट इक्वल करायचंय, आणि दुसरं साइन अपोजिट करायचं. जो मला घालवायचा आहे ना त्याची साइन अपोजिट पाहिजे. तर मला वाय घालवायचंय, तर त्याचा कोइफिशियंट इक्वल आहे का बघायचं. तर इथे कोइफिशियंट या वायचा 1 आहे आणि या वायचा 5 आहे, म्हणजे कोइफिशियंट इक्वल नाहीये. तर मला पहिल्यांदा आधी ही स्टेप करावी लागेल, कोइफिशियंट इक्वल करावं लागेल. तर कोइफिशियंट इक्वल करण्यासाठी तुम्हाला बघा, इथे जो आणि इथे जो कोइफिशियंट आहे वायचा तो 5 आहे. इथे 1 आहे, इथे 5 आहे. मग दोन्ही इक्वल कधी होतील, इथे 1 आहे इथे 5 आहे. मग इथे मला
जर 5 आणायचंय, इथे तर 1 नाही आणू शकत, इथे मी 5 आणू शकते. मग 5 आणण्यासाठी मी काय करेन, इक्वेशन 1 ला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल मला. पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करायचा. फक्त मला वायचा कोएफिशियंट 5 पाहिजे, म्हणून वायच्या टर्मला नाही तर पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागतं. Therefore, by multiplying equation 1 by 5, इक्वेशन 1 ला 5 ने मी मल्टिप्लाय करणार. मग इक्वेशन 1 ला 5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर मला मिळणार काय, इक्वेशन 1 ला मी 5 ने मल्टिप्लाय करणार. प्रत्येकाला इथे 5 ने मल्टिप्लाय करायचं. एक्स ला पण करायचं, मग तो बनेल 5x प्लस वाय ला पण केलं 5y आणि 4 ला पण 5 ने मल्टिप्लाय केलं. 4 5 जा 20 असं तुमचं. आता याला मी थर्ड नंबर देते, कारण हे इक्वेशन आणि हे इक्वेशन वेगळं आहे. फर्स्टलाच मल्टिप्लाय करून मिळवलंय, पण हे पहिल्यापेक्षा वेगळं आहे, म्हणून त्याला थर्ड इक्वेशन. आणि दुसरं इक्वेशन आहे ते मी याच्या खाली लिहिते. मग आता बघा यांचा कोएफिशियंट सेम झाला 5 5. आता हे एलिमिनेट व्हायला रेडी आहे, पण आणखी एक गोष्ट पाहिजे की त्याची साइन अपोजिट पाहिजे. मग साइन अपोजिट आहे का, तर आहे अपोजिट, प्लस मायनस. मग सरळ काय करा, ह्या इक्वेशनला ऍड करा, कारण ऑलरेडी साइन तुमची अपोजिट आहे. ऍड केल्यानंतर हे दोन्ही प्लस प्लस आहेत, प्लस 5x आणि प्लस 2x, म्हणजे हे होणार 7x. हे प्लस 5 मायनस 5 जाणार आणि 20 प्लस 20 प्लस 1 म्हणजे 21. एक्स इथेच ठेवायचा, 7 तिकडे जाऊन डिवाइड होणार. 7 1 जा 7 3 जा 20, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 3. आता ही एक्स ची व्हॅल्यू काय करायची, पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये टाकूया. इक्वेशन 1 काय आहे, x प्लस वाय इज इक्वल टू 4. 3 प्लस वाय इज इक्वल टू 4. एक्स ची व्हॅल्यू 3 टाकली इथे, वाय इथेच ठेवायचा, 3 तिकडे जाऊन -1, 4 मायनस 3, y इज इक्वल टू 1. आता सोल्युशन लिहायचं, पहिला एक्स ची व्हॅल्यू मग वाय ची, म्हणून 3,1 इज द सोल्युशन ऑफ गिवन simultaneous equations. काय केलं, आधी मी ठरवलं काय मला एलिमिनेट करायचं, तर मला y एलिमिनेट करायचा होता. मग y एलिमिनेट करण्यासाठी आपण एलिमिनेशन साठी दोन गोष्टी असतात. एक कोएफिशियंट इक्वल पाहिजे आणि त्यांची साइन अपोजिट पाहिजे. तर आधी कोएफिशियंट इक्वल आहे काय बघितलं आपण, तर तो नाहीये. इथे y चा कोएफिशियंट 1 होता आणि इथे 1 होता आणि इथे 5 आहे. मग मी इक्वल करण्यासाठी कोएफिशियंट या पहिल्या इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय केलं. आपलं झालं 5x प्लस 5y इज इक्वल टू 20. 2x मायनस वाय सेकंड इक्वेशन, इथे नंबर लिहायचा राहिला, हे सेकंड इक्वेशन. आणि या दोघांचे साइन ऑलरेडी वेगवेगळे आहे, म्हणून मी त्यांना ऍड केलं आणि मग हे टर्म गेले. इथे 7x आलं, इथे 21 आलं आणि हे 21/7 आणि 3. मग x3 मिळालं. एक्स ची व्हॅल्यू पहिला फर्स्ट इक्वेशन जो होता आपला x प्लस वाय इज इक्वल टू 4, या इक्वेशन y मला 1 मिळालं. तर आणखी थोडं वेगळं गणित आपण तिसरं घेऊ. तिसरं
तिसरं थर्ड वाला 3x - 5y. आपण 3-4 गणित याच्यातली सोडूया. (3x - 5y) is equal to 16. X - 3y is equal to 8. आता इथे हे फर्स्ट इक्वेशन आहे, हे सेकंड. आता तुम्ही आधी डिसाइड करा की तुम्हाला कोणतं व्हेरिएबल एलिमिनेट करायचं. आता मला समजा एक्स एलिमिनेट करायचं. आता आपण एक्स एलिमिनेट करू. ठीक आहे. आता एक्स एलिमिनेट मला करायचं. तर पहिल्यांदा 2 स्टेप कोणत्या? कोइफिशियंट इक्वल करायचे आणि दुसरा म्हणजे त्यांचं अपोजिट साइन पाहिजे. तर आता एक्स समजा एलिमिनेट करायचं. तर एक्सचा आणि इथे काही नाही म्हणजे इथे 1 आहे. म्हणजे इथे कोएफिशियंट इक्वल नाहीये. तर मला आता करावा लागेल. इक्वल नाहीये तर करायचा. मग इक्वल होण्यासाठी इथे 3 आहे, इथे 1 आहे. मग या 1 चा मी 3 करू शकते. कारण 1 ला मी 3 ने मल्टिप्लाय केलं तर मग ह्या इक्वेशनला पूर्ण 3 ने मल्टिप्लाय करा. बाय मल्टिप्लाय इक्वेशन 2. आता 2 ला मल्टिप्लाय करायचं. 1 मध्ये तर 3 ऑलरेडी आहे. 2 ला मल्टिप्लाय करा. 2 बाय 3. 3 ने मल्टिप्लाय करायचं इक्वेशन 2 ला. पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं, फक्त एक्स ला नाही. कारण एकाला फक्त मल्टिप्लाय नाही करता येत. मग मी काय करते, मी दुसऱ्या इक्वेशनला, पहिलं इक्वेशन आहे तसंच, नाहीतर दुसऱ्या इक्वेशनला मी मल्टिप्लाय करते. दुसऱ्या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 3x मायनस 3 3 जा 9y इज इक्वल टू 24. असं तुमचं थर्ड इक्वेशन. म्हणजे हा सेकंड होता इक्वेशन, त्याला मी मल्टिप्लाय केला. 3x मायनस 3 3 जा 9y, कारण 3 1 जा 3, 3 3 जा 9y, 3 8 जा 24. मग 3 ने मल्टिप्लाय केलं, मग मला एक इक्वेशन मिळालं. आणि हा पहिला इक्वेशन जो आहे तो तसाच लिहायचा आहे. हे फर्स्ट वाला इक्वेशन, कारण फर्स्टला मी मल्टिप्लाय नाही केलं इक्वेशन. फर्स्ट आहे तसंच आहे. मी सेकंडला मल्टिप्लाय केलं, मग हे थर्ड इक्वेशन मिळालं आणि फर्स्ट वाला इक्वेशन ऍज इट इज. आता कोइफिशियंट इक्वल झाला बघा. 3x 3x, एक्सचा कोइफिशियंट इक्वल झाला. आता त्याची साइन बघायची. साइन अपोजिट आहे का? तर साइन याची आता गडबड आहे. या दोघांची साइन सेम आहे, अपोजिट नाहीये. आणि जर अपोजिट नसेल तर गडबड आहे. अपोजिट नसेल तर आपल्याला ते जाणार नाही. तर इथे प्लस प्लस असेल तर ते जाणार नाही. प्लस 3x प्लस 3x 6x आन्सर येणार. जर मी या दोन इथे हे एलिमिनेट होणार नाही, कारण एलिमिनेट होण्यासाठी साइन पण अपोजिट पाहिजे. साइन अपोजिट नाहीये, सेम साइन आहे. आता काय करायचं, यांची साइन, एकाची साइन कोणाची तरी मला चेंज करावी लागेल. म्हणजे एक हा प्लस आहे ना, तर याची साइन मला मायनस करावी लागेल, तर हे कॅन्सल होणार, नाहीतर हे जाणार नाही. मग त्याच्यासाठी मी काय करेन माहितीये का, असं जेव्हा असेल, जेव्हा तुम्ही कोइफिशियंट इक्वल केला पण साइन तर सेमच आहे,
मग इथे काय करणार तुम्ही माहितीये का, मग मगाशी बघा जेव्हा साइन अपोजिट वेगवेगळं होतं तेव्हा मी काही नाही, मी फक्त ऍडिशन केलं इक्वेशनचं. पण आता इथे तुम्हाला करावं लागेल इक्वेशनचं सबट्रॅक्शन. का? कारण सबट्रॅक्शन केल्यामुळे ह्या मायनसमुळे हे जे खाली इक्वेशन आहे या पूर्ण इक्वेशनची साइन चेंज होणार, साइन बदलणार. कारण आपण बघितलं की मायनसने कशाला पण मल्टिप्लाय केलं ना की त्याची साइन, म्हणजे मायनसने जर प्लसला मल्टिप्लाय केलं तर मायनस उत्तर येतं. म्हणजे मायनस प्लस मायनस येतं. हा प्लस आहे पण हा मायनस मुळे हा प्लस जो आहे तो मायनस होतो. आणि हा याची साइन प्लस आहे पण या मायनस मुळे आपण बघा असं असं असेल आणि मायनस, तर आपण नंतरचा जो ब्रॅकेट आहे त्याची साइन चेंज करतो पूर्ण. हा जो मायनस मुळे या दोघांची पण साइन चेंज होते, कारण हा मायनस प्लस मायनस होणार आणि हा पण मायनस प्लस मायनस होणार. तेव्हा इथे जरी मायनस असता तर मायनस मायनस हा प्लस होतो, म्हणजे जी पण साइन आहे ओरिजिनल ती त्याची जाते आणि दुसरी साइन येते. म्हणजे ही प्लस होती ती मायनस झाली. आता हे मी का केलं सबट्रॅक्शन, कारण आधी त्यांची दोघांची पण साइन सेम आहे आणि सेम साइन वाले एलिमिनेट नाही होणार जोपर्यंत त्यांची साइन आपण वेगवेगळी करत नाही, वेगवेगळी साइन होत नाही तोपर्यंत ते एलिमिनेट होणार नाही. एलिमिनेट होण्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, एक तर त्याचं कोएफिशियंट इक्वल असणं आणि दुसरा म्हणजे साइन अपोजिट असणं. पण इथे तर साइन प्लस प्लस होती त्यामुळे ते जाणार नव्हते. जाण्यासाठी मी काय करेन, जाण्यासाठी मी या इक्वेशनला दोन इक्वेशनना सबट्रॅक्ट करेल. मगाशच्या गणितामध्ये वेगळी होती बघा, हा 5y दोघांचं ज्याचा पण कोएफिशियंट तुम्ही इक्वल केला त्याची साइन काय होती, प्लस मायनस आधीच होती त्यामुळे मला बदलायला लागली नव्हती. बदलली असती तर मग ही प्लस झाली, मग परत प्रॉब्लेम झाला असता. ऑलरेडी जर साइन वेगवेगळी आहे तर मग ऍडिशन करा, कारण ऍडिशनमुळे साइन चेंज नाही होत, आहे तसंच राहतं आणि मग जे साइन आहे प्लस मायनस त्याने ते कॅन्सल होतं. पण जर तुम्हाला इक्वेशन मध्ये साइन सेम असेल, सेम साइन जर आहे तर मग एकाची साइन मला चेंज करावी लागेल, त्याशिवाय ते एलिमिनेट नाही होणार. आणि साइन जेव्हा तुम्हाला चेंज करायची गरज असेल तेव्हा तुम्ही काय करा, इक्वेशनना सबट्रॅक्ट करा. सबट्रॅक्शनमुळे हे जे खाली जे इक्वेशन असतं त्या सगळ्यांची साइन चेंज होते, सगळ्यांची. हा प्लस आहे हा मायनस होतो, हा मायनस आहे हा प्लस होतो आणि हा पण प्लस आहे हा मायनस होतो. आता चेंज झालेल्या साइन घ्यायच्या त्या टर्मच्या खाली ज्या टर्म्स आलेत ना त्यांच्या बदललेल्या साइन घ्या आणि त्याच्यानुसार काय आन्सर येतं प्लस मायनस करून मोठ्या मोठ्या म्हणजे अपोजिट साइन असेल तर सबट्रॅक्शन करा, सेम साइन आहे ऍडिशन करा आणि मोठ्या नंबरचं साइन द्या. आता हा तर प्लस 3x आहे आणि ह्याची साइन आता बदलली, हा मायनस 3x झाला, हा कॅन्सल होणार. आता हा -9y आणि हा खालचा -5y नाही, आता हा +5y. हा -9y + 5y यांचं सबट्रॅक्शन होईल कारण अपोजिट साइन आहे आणि मोठ्या नंबरचं साइन म्हणजे -4y. याचा आन्सर -4y. आणि इथे +24 आणि हा -16, +24 -16 इथे पण सबट्रॅक्शन होईल आणि 8 उत्तर येईल आणि प्लस मोठ्या नंबरचं साइन म्हणजे +8 येईल. आता -4 तिकडे जाऊन डिवाइड होणार, 8/-4. हा मायनस साइन वरती देऊया आपण, कारण मायनस साइन खाली नाही ठेवायचं असतं. -8/4, 4 1 जा 4, 4 2 जा 8, म्हणजे तुमचं जे आन्सर आलं ते आहे -2. y ची व्हॅल्यू -2 आहे.
आता ही y ची व्हॅल्यू तुमचे जे दोन पहिले इक्वेशन होते त्याच्यापैकी कुठल्या तरी इझी वाल्या इक्वेशन मध्ये टाका. मी समजा सेकंड इक्वेशन मध्ये टाकते x - 3y = 8. Put y = -2 in equation 2. x minus 3y is equal to 8. आता y ची व्हॅल्यू टाकायचे x - 3 आणि हे -2 equal to 8. हे मायनस मायनस -3 into -2 -3 into -2 मायनस मायनस प्लस 3 2 जा 6. मल्टिप्लिकेशन आहे ना, मल्टिप्लिकेशन मध्ये मोठ्या नंबरचं साइन नसतं. मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस इक्वल टू 8 आणि हा 6 तिकडे जाऊन आता डिवाइड होणार. +6 तिकडे गेला -6. म्हणजे तुमची x ची व्हॅल्यू जी आली ती 2 आली. आता सोल्युशन लिहिताना पहिली x ची व्हॅल्यू म्हणजे 2 आणि मग y -2. 2, -2 is solution of given simultaneous equation. सोडवली प्रॅक्टिस केले तर इझी सम्स आहेत. आणखी एक गणित घेऊया म्हणजे आपली ही एक्सरसाइज कंप्लीट होऊन जाईल. चौथं घेऊ आपण. आता असे दोन इक्वेशन आहेत. आता या दोन इक्वेशन मध्ये हे पहिलं आहे आणि हे दुसरं आहे. फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड. आता फर्स्ट इक्वेशन थोडस ना त्यांनी आधी y चा टर्म दिला मग x चा. आधी काय करा, दोन्ही लेफ्ट हँड साइडलाच आहे, फक्त -x इथे लिहा आणि प्लस y चा टर्म नंतर लिहा. -x + 2y. x चा साइन मायनस आहे म्हणून -x आणि 2y प्लस आहे इथे. फक्त लेफ्ट हँड साइडलाच आहेत, फक्त त्यांनी मुद्दा x चा टर्म नंतर घेतला. तर आपण आधी लिहूया. हे तुमचं फर्स्ट इक्वेशन. आता हे दोन इक्वेशन आपण कन्सिडर करू. हेच इक्वेशन आहे, फक्त मी त्याला x चा टर्म आधी लिहिते. आता इथे मी ठरवते की x चा कोएफिशियंट इक्वल करायचा कुठल्या तरी एका व्हेरिएबलचा, तर x चा. आता x चा इथे जो कोएफिशियंट 10 आहे आणि इथे 1 आहे, काही नाहीये म्हणजे 1 आहे. तर इथे मी काय करणार, 1 चा 10 करण्यासाठी मी फर्स्ट इक्वेशनला 10 ने मल्टिप्लाय करणार. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 10. 10 ने मल्टिप्लाय केलं. आता पहिला इक्वेशन आहे तसंच लिहूया. 10x + 15y = 105. हे सेकंड इक्वेशन असंच. आणि फर्स्ट इक्वेशनला मी 10 ने मल्टिप्लाय करते, मग -10x + 20y = 0. हे तुमचं थर्ड इक्वेशन, कारण हे वेगळं इक्वेशन. आता दोघांची साइन बघा कशी आहे, त्यावरून मला ऍडिशन करायचं इक्वेशनचं की सबट्रॅक्शन ते कळेल. आता जो मला घालवायचा आहे x, त्याची साइन ऑलरेडी अपोजिटच आहे बघा, इथे प्लस आहे इथे मायनस आहे. त्यामुळे मला काय साइन चेंज करायची नाहीत, म्हणून मी इक्वेशनचं ऍडिशनच करणार.
ऍडिशन केल्यामुळे साईन काही चेंज नाही होत. हे प्लस 10x मायनस 10x कॅन्सल होतात. हे प्लस 15y 20y म्हणजे हे आले 35y आणि 105 प्लस प्लस 0 म्हणजे हे आले 105. y इथेच ठेवायचा. 35 तिकडे जाऊन डिवाइड होणार. 5 ने भाग जातो. 5 7 जा 35, 5 2 जा 10, 5 1 जा 5. परत 7 ने जातो. 7 1 जा 7, 7 3 जा 21 म्हणजे y ची व्हॅल्यू आली 3. आता ही y ची व्हॅल्यू कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये पुट y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये टाकूया. इक्वेशन 1 काय आहे आपलं 2y मायनस एक्स किंवा मायनस एक्स प्लस 2y इज इक्वल टू 0. मायनस एक्स प्लस 2 इंटू 3 इज इक्वल टू 0. 3 टाकली वायच्या जागेवर. मायनस एक्स प्लस 2 3 जा 6 इज इक्वल टू 0. हा प्लस 6 तिकडे नेणार. 0 मायनस 6. तर 0 मायनस 6 म्हणजे मायनस 6 आहे. मायनस एक्स इज इक्वल टू मायनस 6. मायनस मायनस गेले म्हणून एक्स इज इक्वल टू 6. सोल्युशन काय आलं. सोल्युशन आलं पहिलं एक्स ची व्हॅल्यू 6 आणि दुसरी y ची 6,3 इज द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. हे आपलं सोल्युशन आहे. बघा काय केलं आधी आपण आपलं हे इक्वेशन होतं 2y मायनस एक्स. ते फक्त मी काय केलं 2y मायनस एक्स होतं ना. तर एक्सचं पद पहिलं लिहितो आपण. पहिलं लिहिण्याची पद्धत आहे म्हणून मी हे डावीकडेच आहेत दोन्ही पण पद. पण फक्त मी आधी एक्सचं पद लिहिलं म्हणजे मायनस एक्स पद पहिलं लिहिलं आणि नंतर प्लस 2y लिहिलं आणि मी ते सोडवलं. आणि मग मी काय केलं हे दोन इक्वेशन मी कन्सिडर केले आहे. पण हे मी इकडे त्याची जागा बदलली. आता मी काय केलं एक्स घालवायचं आहे. तर एक्स घालवण्यासाठी मी काय केलं हा जो एक्स आहे त्याला 1 आहे कोएफिशियंट. मग तिथे मी 10 ने मल्टिप्लाय करा कारण इक्वल होण्यासाठी. 10 ने मल्टिप्लाय केल्यानंतर मी आहे मला y ची व्हॅल्यू 3 मिळाली आणि त्याच्यावरून x ची व्हॅल्यू 6 मिळाली. तुम्हाला होमवर्क आहे की ही पूर्ण एक्सरसाइज 5.1 सॉल्व करायची. होमवर्क काय आहे सॉल्व 5.1 प्रॅक्टिस सेट. सॉल्व करायचं. ठीक आहे बाय.